काँग्रेससोबत जाण्याच्या कल्याण शेट्टी यांच्या निर्णयावर आमदार सुभाष देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला। काँग्रेसची युती अमान्य असून कार्यकर्त्यांसाठी आपण लढणारच असा इरादा देखील त्यांनी जाहीर केला। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि कार्यकारी जिल्हाध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्याशी युती केली। कल्याण शेट्टी यांच्या या निर्णयावर भाजपचे वरिष्ठ आमदार तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख चांगलेच संतापलेत। काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय कधी झाला? भाजपच्या कोर कमिटीत मी आहे की नाही? काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय कोणालाही मान्य नाही। मी कल्याण शेट्टींचा पालक आहे असं मी तर मानतो, ते मानतात की नाही हे मला माहिती नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती सुभाष देशमुख यांनी स्वपक्षाच्या नेत्यावरच केली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये दोन गट पडलेत। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्याची घोषणा सोमवारी केली। त्यावरून आमदार सुभाष देशमुख यांनी आग पाखड केली आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भाजप काँग्रेस नेत्यांच्या पॅनल विरोधात माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं। काँग्रेससोबत युती करण्याच्या निर्णयामुळे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख स्वपक्षीय नेत्यावर संतापलेत। ते म्हणाले की मी बाजार समितीसाठी 5 ते 6 बैठका घेतल्यात, त्यात सचिन कल्याण शेट्टी, देवेंद्र कोठे, विजयकुमार देशमुख हे देखील आले होते, पण काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय कधी झालाय त्याबाबत मला माहिती नाही। कोर कमिटीच्या बैठकीत झाला असेल तर मला कोर कमिटीच्या बैठकीला का बोलावलं नाही? मी कोर कमिटीत आहे की नाही हे मला माहिती नाही, पण ज्या अर्थी मला बोलावलं नाही त्या अर्थी मी कोर कमिटीत नसेल। भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष युती कोणालाही मान्य नाही, पण पार्टीनं जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांना अधिकार दिले असतील तर मला त्याबाबत माहिती नाही। भाजप स्थापना दिनाला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केलं होतं। त्यात प्रत्येक स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांसाठी झटावं, नेत्यांच्या निवडणुका आता संपल्यात, आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं सांगितलेलं होतं। त्यामुळं प्रदेशाध्यक्षांचा आदेश मानत मी कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढणार आहे असं सुभाष देशमुख यांनी जाहीर केलं। 6 एप्रिलला भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस होता। स्थापना दिवसाच्या दिवशी प्रत्येक मंडळामध्ये एक VC वरती माननीय मुख्यमंत्री बावनकुळे साहेब, आमचे कार्याध्यक्ष चव्हाण साहेब या सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं। प्रत्येक विधानसभामध्ये प्रत्येक मंडळामध्ये ह्या सभा झालेल्या आहेत आणि त्या सभेमध्ये आम्हाला ठासून चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी ठासून सांगितलं, प्रत्येक स्थानिक नेत्यांनी आता नेत्याच्या निवडणुका संपलेल्या आहेत, आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी अहोरात्र झटा आणि त्यांना निवडून आणा। त्या दिवशीचं जर तुमच्याकडे कुठं क्लिप मिळाली तर ते तुम्ही घ्या। मला थेट जरी म्हणले नसतील तर 10 लाख कार्यकर्त्यांना हे संबोधित केलेलं आहे आणि मी कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पक्षाचे दिलेले आदेश पाळतोय। माझ्या नेतृत्वानं, माझ्या अध्यक्षानं जो आदेश दिलेला आहे की आता याच्या पुढची निवडणूक कार्यकर्त्यासाठी झटते आणि मी कार्यकर्त्यासाठी अध्यक्षांचं जे सूचना आहे, अध्यक्षांचे जे आदेश आहेत ते आदेश खाली पाळण्याचा मी प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी मी निवडणूक लढणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जर काँग्रेस सोबत जायला सांगितलं असेल आणि तसा निरोप त्यांनी जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे दिला असेल तर मी तो स्वीकारेन। जिल्हाध्यक्ष कल्याण शेट्टी यांनी मला सोबत येण्याचं आवाहन केल्याचं मी केवळ बातम्यांद्वारेच पाहिलं, त्यांनी मला कळवलेलं नाही असा टोलाही सुभाष देशमुख यांनी कल्याण शेट्टींना लगावला। कोर कमिटीमध्ये झालं असेल चर्चा, कोर कमिटीतून मुख्यमंत्री महोदयाला फोन गेला असेल, मुख्यमंत्र्यांनी काय बोललेत हे मला माहिती नाही। मला तर मुख्यमंत्री महोदयाचा कोर कमिटीचा कोणताही निरोप नाही, प्रदेशाध्यक्षाचा कुठलाही निरोप नाही, किंबहुना कुणाचाच म्हणजे स्थानिक कुणाचा निरोप नाही। फक्त आपल्या माध्यमातून मला काल कळालं की त्या अशाशी पत्रकार परिषद झाली, काँग्रेस सहित युती झाली, जे की कधीच कुणाला मान्य नाही। काँग्रेस भाजप हे मान्य नाही असताना सुद्धा झालेल्या एखाद्या जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांचा तो अधिकार आहे।
पार्टीनं जिल्हाध्यक्षाला सगळे अधिकार दिलेले असतील एखाद्या दिवस माहीत नाही आपल्याला, मला त्यातलं खोल माहिती नाही काय झाले. कल्याण शेट्टी यांनी सोबत येण्याचं आवाहन माध्यमांद्वारे करू नये. मी त्यांचा पालक आहे असं मी तरी मानतो, पण ते मला पालक मानतात की नाही हे मला माहिती नाही. मी या संदर्भात कोणतीही तक्रार करणार नाही. मी रडणारा नाही, लढणारा कार्यकर्ता आहे असं सांगून भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आपलं स्वतंत्र पॅनल असेल असं स्पष्ट केलं आहे. मला असं वाटतं की त्यांनी तुमच्या मार्फत मला आव्हान करू नये. मी त्यांचा पालक आहे असं मी मानतो. त्यांना जर पालक वाटत नसेल तर मला असं वाटतं की तुमच्या मार्फत दिलेलं निवेदन बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की आजसुद्धा प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी जो निर्णय घेतील, भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार आहे, भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. तुम्हाला जर मुख्यमंत्री महोदयांनी काँग्रेसबरोबर चंद्रशेखर बावनकुळे साहेब अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यांनी जर तुम्हाला काँग्रेसबरोबर जायला सांगितलं असेल, तो निरोप तो संदेश मी ग्राह्य धरतो. आणि जर समजा बैठकीला बसू, आता माझ्या मतदारसंघात छोटं गाव आहे, म्हणजे माझा मतदारसंघ छोटा आहे, त्यांच्या तिकडच्या दक्षिण तालुक्याच्या दिवशी मी छोटा आहे आणि मला राजकारण कळत नसल्यानं विचारू नये. माझं असं मत नाही की मला लय कळतं आहे, मी आज सज्ञान आहे, माझ्याकडले ताकद आहे, मला विचारल्याशिवाय काय करू नये अशी माझी म्हणणं नाही. पण तुम्हाला असं वाटतं की मी पालक जर मानत असतील तर त्यांनी तुमच्या मार्फत नाही आता करावं. आणि त्यांनी जो निर्णय घेतील, जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील की आपल्याला न्याय मिळालेला आहे, आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळालेला आहे आणि आपले सगळे कार्यकर्ते म्हणतील जिल्हाध्यक्षांना सांगितलेलं आहे ते बरोबर आहे, मी त्यांच्याबरोबर जायला तयार.